नमस्कार मंडळी, मी स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। पुदिन्याची चटणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। अगदी खूप सुंदर अशी आणि टेस्टी रेसिपी आहे ही, आणि आपण ही कशासोबतही खाऊ शकतो। सँडविच बरोबरही खूप सुंदर लागते। आपण इडली बरोबरही खाऊ शकतो, डोसा बरोबरही खाऊ शकतो। पुदिन्याची चटणी खूप सुंदर होते। चला तर मग पटकन रेसिपी स्टार्ट करूया। पुदिन्याचे पानं घेतले आहेत, ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे, ते अर्ध कट करून घेतलेले आहेत। अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहेत। ओलं खोबरं असेल तरीही चालेल, खूप छान होतं ओलं खोबऱ्याने। माझ्याकडे नव्हतं। मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला। चला तर मग एक मिक्सरचा जार घेणार आहोत आपण। त्यामध्ये हे पुदिन्याचे पानं घालणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पुदिन्याचे पानं घालूयात। त्यानंतर खोबरं घालूया। माझ्याकडे सुकं खोबरं होतं, तेच घालतीये मी। तुम्ही ओलं खोबरं घेतले ते टाकलं तरीही चालेल। हिरव्या मिरच्या घेऊया, तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला कसं तिखट कमी जास्त लागते त्यानुसार। त्याही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। अद्रकचे काप करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। त्यानंतर साखर घेऊया, 2 चमचे साखर घालणार आहोत आपण। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। साखर टाकलेली आहे पुन्हा। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मी 1 चमचा आणि थोडंसं वरती घालून घेणार आहे, 1.5 चमचा। तुम्ही तुम्हाला हवं तेवढं टाकून घेऊ शकता। आणि नंतर लसूण घालणार आहोत आपण। त्यानंतर लिंबू घेऊयात, ते अर्धे काप यासाठी केलेत की त्याचा ज्यूस आपण टाकणार आहोत। पूर्ण 1 लिंबू घालणार आहोत आपण। अजून अर्ध्या कापचा ज्यूस करून टाकूयात आपण। लिंबू टाकून झालं आहे। त्यानंतर आपण पाणी घालून घेऊया। पाणी टाकायचं आहे थोडंसं, आणि मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता खूप छान आणि असे बारीक वाटून करून घ्यायचं आहे। खूप सुंदर बारीक झालेलं आहे ते। अशाच पद्धतीने ठेवायचं आहे ते। त्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। आपण एका बाउल मध्ये ते काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एका बाउल मध्ये खूप छान झालेली आहे ती। काढून घेऊयात आपण। आणि बारीक पण वाटलेली आहे पूर्ण। खोबऱ्याचे काप वगैरे पण खूप छान बारीक झालेले आहेत। ही चटणी कशासोबतही खूप टेस्टी लागते, कशासोबतही खाऊ शकतो आपण। सँडविचला पण मध्ये आपण सँडविचमध्ये पण लावू शकतो, खूप छान होतं याचं सँडविच। त्याची ही रेसिपी मी तुम्हाला अपलोड करेन सँडविचची। खूप सुंदर, माझ्या मिस्टरांना खूप आवडते पुदिन्याची चटणी, खूप छान। पाहू शकता। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। थँक्यू।